हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत की हा केव्हा सायलंट होतो. जर काही मुलांना खूप प्रॉब्लेम होतो की चुकीचं शब्द वाचले जातात, पण आज तुम्हाला तो सोपा जाणार आहे. बघा, इंग्रजीत के हा सायलेंट केव्हा होतो, जेव्हा के बरोबर एन, केच्या बरोबर एन हा शब्द सुरू होत असेल त्यावेळी अशा वेळी काय होतं, के उच्चारला जात नाही, फक्त तिथे एनचा उच्चार होतो. म्हणजेच काय तर बघा, इथे सोपी लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे. बघा, शब्दाच्या सुरुवातीला के एन असेल तर तेव्हा के तिथे सायलेंट होतो आणि फक्त न चा उच्चार होतो. उदाहरणार्थ बघा, नाईफ, के एन. बघा, केच्या शेजारी एन आलेला आहे म्हणून तिथे न चा उच्चार झाला, नाईफ. नो, बघा, एन के एन ओ डब्ल्यू, नो. नो म्हणजे आपल्याला माहितीच नाही का, माहिती आहे आपल्याला. के एन डबल ई, नी म्हणजे काय, गुडघा. बघा, इथे के सायलेंट झालेला आहे. नो, इथे पण के सायलेंट झालेला आहे. नाईट, इथे पण काय झालेला आहे, के सायलेंट झालेला आहे आपला. ठीक आहे. सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.